आजचा दिवस कोणासाठी चांगला नाही मित्रांनो. तुम्ही बाजूला सगळे व्हिडिओ बघतच आहात. आता लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच असं बघायला आपल्याला भेटतंय की एवढं शांतता आहे बारामतीमध्ये. सकाळी उठल्याबरोबर एक न्यूज कानापर्यंत आली, ते म्हणजे आपले दादा अजित दादा एक छोट्याशा प्लेन क्रॅश झाल्यामुळं आपल्या सगळ्यांना सोडून गेले. असं कुणालाच आत्तापर्यंत यकीन होत नाही आहे आणि कुणासाठी ती ॲक्सेप्ट करण्यासारखी बी गोष्ट नाही आहे की दादा आपल्याबरोबर नाही राहिले. आता दादांनी बारामतीसाठी काय केलेलं आहे ते बारामतीकरांना तर माहिती आहेच, पण त्याचबरोबर पूर्ण महाराष्ट्राला पण माहिती आहे. कारण की ज्या प्रकारे बारामतीचा विकास पुढं जात होतं खूप जास्त, ते मंडई असू द्या, बसस्टँड असू द्या, बारामतीचे रस्ते असू द्या किंवा MIDC असू द्या किंवा मग हर एक गोष्टी अशा असू द्या ज्यांनी दादांनी पूर्ण नाही केले. तसं काही भरपूर केले दादांनी. त्यामुळं माझ्याकडे शब्द खूप कमी आहे, शब्द कमी पडेल जेवढे म्हणजे मी काहीच बोलू शकत नाही. आजचं पूर्ण दिवस म्हणजे असं पूर्ण नको नको व्हायला लागलेलं आहे. हर एक गोष्टी असं बघून वगैरे. न्यूजला तर कंटिन्यू बघतच आहे आपण. ज्याच्या वेळेस मी माझे व्लॉग वगैरे शूट करायला वगैरे जायचो, जिथं तिथं जायचो, दादांपाशी जायचो, दादांची भाषणं रेकॉर्ड करायचो, भाषणं पोस्ट करायचो. माझा वैयक्तिक असं मावा होतं की आपल्या बारामतीचे हिरो नव्हे तर आपल्या पूर्ण महाराष्ट्राचे हिरो आहेत ते. आणि रिअल हिरो म्हणजे जेणेकरून सगळं एक ते शेतकऱ्यांची मदत करणं असू द्या किंवा एक कुठल्याही गरीब माणसाची मदत करणं असू द्या, दादा दरवेळेस पुढं असायची. ही डोळ्यात ती गोष्ट आहे माझी. कारण की मी स्वतःहून म्हणजे ऑलमोस्ट हर कार्यक्रम जिथं मला कळलं की दादा तिथं येणार तिथं पळत तिथं जायचं व्हिडिओ वगैरे काढायला. खूप चांगलं वाटायचं की आज आपल्या दादाला बघायला भेटेल. पण आतापासून इथून पुढं कधीच असं होणार नाही आहे. आणि ही एवढीच व्हिडिओ बनवणार आहे कारण की ते अंतिम संस्काराची वगैरे व्हिडिओ मी अजिबात बनवणार नाही आहे. कारण की ती खूप वाईट गोष्ट आहे की म्हणजे माझं मन मानत नाही की यार मी कसं व्हिडिओ बनवू वगैरे. कारण की ती माझ्या मनालाच हे होत नाही आहे की मी कसं व्हिडिओ बनवू काय बनवू. हे बघा ना, पूर्ण बारामतीमध्ये किती सन्नाटा आहे, एकदम शांतता आहे. इथं तुम्हाला एवढंच नव्हे तर बारामतीमध्ये पेट्रोल पंप सुद्धा बंद आहेत. आणि काही ठिकाणी तर असं आहे की मेडिकल सुद्धा बंद ठेवलेले आहेत. एवढं प्रेम करतात बारामतीकर पूर्ण दादांना. आणि दादांसाठी जेवढंही बारामतीकर किंवा मग बाहेरचे बोलताल तेवढं कमी आहे. कारण की त्यांनी जो केलंय ना ते कोणच नाही करू शकत. कारण की कुणाचीही गोष्ट नाही आहे मित्रांनो की आपण तर डोळ्यासमोर पाहिलेलं आहे. आणि पूर्ण महाराष्ट्राला माहिती ही गोष्ट की सकाळी दादा 5 वाजता उठून 6 वाजता सगळे पाहणी वगैरे करायचे पूर्ण. बारामतीमध्ये तर मी स्वतःहून बघितलंय रोग बाय ठोक त्यांचं म्हणजे व्यवहार म्हणजे हर एक गोष्टी असायची की त्यांनी समोरासमोर. एक प्रसंग तर असा होता की व्हिडिओ काढण्याच्या नादात मी स्वतः झाडावर उभा राहिलो होतो त्यांची व्हिडिओ काढण्यासाठी. त्यांनी मला सगळ्यांसमोर ओरडले होते. म्हणजे दादांचे छोट्या गोष्टीवर लक्ष देणं, हर एक गोष्टी हे कोणच करू शकत नाही माझ्या मते तर. कारण की दादांनी जो केलेलं ना ते कोणच नाही करू शकत माझ्या मते तर. आणि दादांनी हर वेळेस हर एक भाषेमध्ये एकच सांगितलं, बारामतीचा विकास कसा करता येईल, महाराष्ट्राचा विकास कसा करता येईल. हर एक गोष्टी असू द्या. और बारामतीमध्ये त्यांचा खूप मोठाही प्लॅन होता, पुढेही होता की काय करायचं आहे काय नाही. भरपूर व्हिडिओजमध्ये त्यांनी सांगितलं होतं, भरपूर भाषणामध्ये त्यांनी सांगितलं होतं, भरपूर ठिकाणावर त्यांनी मेन्शन अशी केली होती बारामतीत आपल्याला भरपूर काम करायचं आहे आणि भरपूर आपल्याला बघायचं होतं मित्रांनो. आणि आत्ता भरपूर जणांचा फक्त हेच प्रश्न आहे आणि सगळ्यांच्या तोंडात फक्त एकच आहे की बारामतीचं काय होणार होतं पुढे. कारण की सगळ्यांना माहिती आहे की दादांनी काय केलं बारामतीसाठी. मित्रांनो,
हे पण तेवढंच खरं आहे कि सब ऊपर वाले के हाथ में रहता है, अपने हाथ में कुछ नहीं रहता है। ज़िंदगी और मौत उसके हाथ में है, उसके मर्जी के बिना पत्ता भी नहीं हिल सकता अपने पूरी दुनिया का। पण मला असं वाटतं की जेवढे पण इन्फ्लुएन्सर आहेत आपल्यासारखे, माझ्यासारखे, मी तर एक खूप छोटा इन्फ्लुएन्सर आहे, खूपच छोटा इन्फ्लुएन्सर आहे। मी स्वतःला मानतो मी खूप छोटा इन्फ्लुएन्सर आहे। मी काही एवढा फेमस नाही आहे किंवा मग असं काही नाही आहे की मी खूप काही व्हिडिओ बनवून वगैरे खूप जास्त प्रगती किंवा खूप जास्त केली। हा फ्युचरमध्ये आपण ते नक्की होईल नाही होईल ते माहीत नाही, पण नक्की एवढं सांगतो मित्रांनो की जेवढे इन्फ्लुएन्सर आहेत, मोठे मोठे इन्फ्लुएन्सर वगैरे आहेत, त्यांनी आपला विकास कसा पुढं घेता येईल, कारण की आजकाल पूर्ण डिजिटल हर एक गोष्टी चाललेल्या आहेत। व्हिडिओच्या माध्यमातून म्हणा किंवा मग सोशल मीडियाच्या माध्यमातून बघा, इंटरनेटच्या माध्यमातून हर एक गोष्टी ऑनलाईन चाललेल्या आहेत। मला असं वाटतं की बारामतीचा विकास अजून पुढं जाण्यासाठी किंवा महाराष्ट्राचा विकास अजून पुढं जाण्यासाठी आपली इन्फ्लुएन्सरचा खूप मोठा योगदान असावा याच्या पुढंही, कारण की मी असा इरादा तर केलेला आहे, पुढं माहीत नाही का पण इरादा तर नक्की मी केलेला आहे की आपण जेव्हा कुठलीही गोष्ट आपण करूया त्याची व्हिडिओ काढूया। आपण अनेकदा बघतो की कुठल्या गरिबाला आपण ज्यावेळेस मदत करतो त्याचाही आपण व्हिडिओ काढतो, त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त आपण जो विकासाचं काम आहे, जसं म्हणजे रस्त्याचं काम असेल, म्हणजे सरळ भाषेमध्ये म्हणायला गेलं तर दादांचा जो म्हणजे कार्य करण्याचा जो हर एक ज्यांचा जो मार्ग होता त्या मार्गावर आपण चालावं। म्हणजे तिथं कचरा न होऊन देणे, हर एक गोष्टी म्हणजे विकासासाठी जो चांगला असेल त्याचे व्हिडिओ काढून आपण पोस्ट करणे, म्हणजे जेणेकरून सरकार तर आपली हेल्प करणारच, पुढेही करत राहणार, पण इन्फ्लुएन्सर आपण ज्यावेळेस आपण हर एक गोष्टी विकासासाठी ज्यावेळेस करेल, आपण 4 गोष्टी चांगले करतात। असं दादांचं म्हणणं होतं पहिल्यापासूनच की आपली स्वच्छ सुंदर बारामती बनवायची आपल्याला, आणि तसेच असायला पाहिजे लास्टपर्यंत। आता भरपूर जणांचा असा प्रश्न आहे आणि माझ्या घरच्यांचा असा प्रश्न आहे की ते म्हणतात की बारामतीचं आता काय होणार आहे, कचऱ्याची गाडी टायमिंगला नाही येणार, रस्त्याला खड्डे पडणार, जो काम जिथं थांबलेले आहेत ते विकास तसंच थांबणार आहे वगैरे। हे पुढं काय होईल आपल्याला काहीच माहीत नाही आहे। भरपूर आहेत पुढं करणारे आहेत, दादांच्या मार्गावर चालणारे भरपूर आहेत, पण आपलं पण तेवढंच काम आहे की आपण पुढं जाण्यासाठी चांगले चांगले काम करत राहावेत। आणि दादांनी जो असे दादा मग नाही राहिली असेल तर वरून तर दादा बघत असतील किंवा मग हर एक गोष्टी अशी असतील की आपण विकास करण्याच्या मार्गाने हर एक गोष्टी करावेत। तर मला असं वाटतं की आपले जेवढे इन्फ्लुएन्सर आपण आहेत, तर आपण जर समजा की कुठल्या ठिकाण किंवा मग कुठला एरिया जर खूप घाण असेल किंवा मग कचरा वगैरे, पहिली गोष्ट कचरा वगैरे करूच नका जे कोणी माझे व्हिडिओ वगैरे बघत असताल तर। पण दुसरी गोष्ट अशी की जर कुठे कचरा वगैरे जर झाला असेल तर आपली टीम बनवा, टीममध्ये आपण जाऊया, तिथं कचरा साफ करूया, हर एक गोष्टी असे करूया जेणेकरून बाबा ते आपल्याला बघून 4 लोक अजून जागृत होतात की त्या चांगल्या कामात काय ना काहीतरी त्यांचंही योगदान पुढं जाईल। मला असं वाटतं, तर मी तर ती सुरुवात नक्कीच करणार आहे। आणि सगळ्यात मोठी गोष्ट दादा हमेशा आठवणीत राहतात आणि खूप 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 धन्यवाद देतो मी दादांना की दादांनी आपल्या बारामतीकरांसाठी आणि महाराष्ट्रासाठी जे काही केलेले आहे ते सांगण्यासारखं नाही आहे। आणि अजूनपर्यंत पण मला असं यकीन होत नाही आहे की आपल्यावर दादा नाही राहिले होता, पण दादांना मी श्रद्धांजली अर्पित करतो, भावपूर्ण श्रद्धांजली दादा तुम्हाला। तुम्ही एक अशी व्यक्ती आहात ज्यांना कोणीच विसरू शकत नाही, आणि बारामतीकरांनी पण तुम्हाला खूप प्रेम केलेलं आहे पहिल्यापासून आणि करत राहणार आहे। आणि आज आमचा काळा दिवस म्हणून हे फिक्स आहे, ब्लॅक डे आमचा आजचा। भावपूर्ण श्रद्धांजली दादा तुम्हाला, कायम आठवणीत राहतात तुम्ही।